भारत जोडो न्याय यात्रेचा बिहारमधला दुसरा दिवस आहे। बिहारमध्ये राहुल गांधी यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालेलं आहे। नुकतंच बिहारमध्ये हा मोठा सत्ता पालटाचा सगळा प्रकार आपण पाहिलेला आहे आणि आता राहुल गांधी हे जोरदार शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळतात। भारत जोडो न्याय यात्रेचा बिहारमधला दुसरा दिवस आहे आणि बिहारमध्ये मोठा प्रतिसाद या राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला मिळतोय। भाजप आणि नितीश कुमारांवर सुद्धा मोठा सत्ता पलट झाल्यानंतर बिहारमध्ये राहुल गांधींनी निशाणा साधलेला आहे, टीका केलेली आहे। भाजपच्या अति दबावामुळेच नितीश कुमारांनी यू टर्न घेतला अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे। नितीश जी निकल जाते हैं, वापस सीएम हाउस की ओर चल जाते हैं। गाड़ी में पता लगता है कि वो अपना शॉल गवर्नर के घर में छोड़ आए, तो ड्राइवर से कहते हैं भैया चलो वापस चलो, शॉल उठाना है। तो ड्राइवर गाड़ी घुमाता है, गवर्नर के घर आता है। नीतीश जी निकलते हैं, गवर्नर के पास जाते हैं, दरवाजा खोलते हैं। गवर्नर कहते हैं भाई इतनी जल्दी वापस आ गए। तो ये हालत है बिहार की। थोड़ा सा दबाव पड़ता है और यू टर्न ले लेते हैं। आपण बघितलेलं आहे राहुल गांधी नेमकं काय म्हणाले ते। भाजप अति दबाव टाकतो आणि त्याच्यामुळे नितीश कुमारांनी हा यू टर्न घेतला असं राहुल गांधींनी म्हटलंय। भारत जोडो न्याय यात्रा सध्या बिहारमध्ये आणि नितीश कुमार यांनी हे नवीन सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपसोबतची राहुल गांधींनी टीका सुद्धा केली आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून आपण या संदर्भातले अपडेट्स घेणार आहोत। तर शिवाजी, मोठं शक्ती प्रदर्शन राहुल गांधींचं बिहारमध्ये पाहायला मिळते, शिवाय टीका सुद्धा केलेली आहे भाजपवर। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत जोडो न्याय यात्रेच्या अगोदरच ज्या पद्धतीने पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे, त्यानंतर राहुल गांधी यांची ही यात्रा होते आणि या यात्रेदरम्यान त्यांनी भाजपवरती टीका केल्याचं पाहायला मिळालं। कारण या यात्रेच्या 2 दिवस अगोदर नितीश कुमार यांनी एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा इंडिया आघाडीला मोठा धक्का म्हटला जात होता। मात्र जर आपण पाहिलं तर आता राहुल गांधी यांच्या या यात्रेला मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय आणि या यात्रेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ती हायब्रिड आहे, म्हणजे दोन्ही पायी आणि गाडीने असा प्रवास करताना राहुल गांधी पाहायला मिळाले। नितीश कुमार यांच्या बाबत त्यांनी टीका करताना देखील पाहिलेलं आहे। नितीश कुमार यांनी जो युटर्न घेतलाय त्यावरून त्यांनी टीका केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुल जेव्हा या सगळी टीका करत असताना लोकांचा मोठा प्रतिसाद राहुल गांधी यांना पाहायला मिळतो आहे आणि या यात्रेदरम्यान जी लोकांची गर्दी निर्माण होत आहे ती गर्दी वोटरमध्ये ट्रान्सफर करू शकतील का राहुल गांधी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण बिहारमध्ये त्यांचे जे खासदारांची संख्या आहे ती अवघी 2 आहे। 8% मतदान त्यांना बिहारमध्ये झालेलं आहे। दुसरीकडे लालू प्रसाद यादव यांच्या सोबत जे गेलेले आहेत राहुल गांधी, त्या ठिकाणी 2019ला लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती। मात्र नितीश कुमार हे भाजपसोबत लढलेले, त्यांना 16 जागा मिळाल्या होत्या, भाजपला 17 जागा मिळाल्या होत्या। लोक जनशक्ती पक्ष हा जो चिराग पासवान यांचा पक्ष आहे यांना 6 जागा मिळाल्या, त्यांचे देखील 8% वोटर होते आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेसचे 8% वोटर, दुसरीकडे यांचे 16 ते 17% वोटर, यामधून किती जागा ते कमी करू शकतात बिहारमध्ये, हा खरा तर उद्देश राहुल गांधींचा आहे। मात्र राहुल गांधी यांच्या या यात्रेदरम्यान शेतकरी, उद्योगपती निश्चित शिवाजी आणि ही यात्रा पुढे कशी मार्गस्थ होते हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।